Hallelujah. Praise God. Once again, I welcome you all in Jesus' name. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी स्वागत करीतो. And after a week's break, आणि एक आठवड्याच्या ब्रेक नंतर we are joining again. आपण पुन्हा एकदा कनेक्ट झालेलो आहोत. And I'm again so happy to meet you आणि तुम्हा सगळ्यांबरोबर जोडून मी खूप आनंदी आहे. and share some things that God has put in my heart. आणि मी आज काहीतरी सांगणार आहे जे देवाने माझ्या हृदयात टाकलेलं आहे. I believe you are blessed by the word. I believe you are blessed by the word of God. आणि मी आशा करतो की देवाच्या वचनाद्वारे तुम्ही आशीर्वादित And as you are झाला. hearing it, आणि जसं तुम्ही ऐकता your faith is activated. आणि तुमचा जो विश्वास आहे तो सक्रिय होत राहतो. Praise God. Hallelujah. Very, very powerful weapon that God gave every child of His. आणि त्याच्या प्रत्येक लेकराला देवाने एक उत्तम असं हत्यार दिलेलं आहे. The faith. ते आहे विश्वास. The faith of His Son. त्याच्या लेकराचा त्याच्या पुत्राचा विश्वास. The faith of the Son of God. आणि देवाच्या पुत्राचा विश्वास. Amen. Because this faith कारण की हा जो विश्वास आहे can do wonders. तो अद्भुत कृत्य करू शकतो. It can do wonders. अद्भुत कृत्य तो करू शकतो. Praise God. हालेलुया. And this faith आणि हा जो विश्वास आहे comes from His word. तो त्याच्या वचनाद्वारे येतो. His faith, त्याचा विश्वास His word. त्याचा शब्द. His word त्याचा शब्द gives His faith. त्याचा विश्वास आपल्याला देतो. Praise God. Hallelujah. It's not a natural faith. हा काय नैसर्गिक विश्वास It नाहीये. is not the faith, soulical faith. तो काय जीवातून आलेला विश्वास It is a नाही. heavenly faith. तो आहे स्वर्गीय The विश्वास. faith of the Son of God. तो आहे देवाच्या पुत्राचा विश्वास. And this faith आणि हा जो विश्वास आहे cannot be challenged by any powers of darkness. आणि अंधकाराच्या कुठल्याही ज्या काही सामर्थ्य आहेत ते या विश्वासाला आव्हान देऊ शकत नाहीत. Praise God. So never forget this, that your faith is more than a conqueror. आणि म्हणून कधीच विसरू नका की तुम्ही तुमचा विश्वास आहे तो विजयापेक्षा अधिक आहे. Don't put down your faith, तुमच्या विश्वासाला खाली लेखू नका. because your faith is such a weapon, आणि तुमचा जो विश्वास आहे तो इतका मोठा हत्यार आहे, a shield, एक ढाल आहे, a protection, तुमच्यासाठी एक संरक्षण आहे, that the devil cannot penetrate it. जेणेकरून सैतान त्याच्यातनं ते दुभागून आत जाऊ शकत नाही. It is very strong. तो खूप It सामर्थ्यशाली keeps आहे. you, तो तुम्हाला राखून ठेवतो, protects you. तुम्हाला तुमचं संरक्षण करतो. Praise God. So the devil always tries to remove this protection. आणि सैतान नेहमी तुमच्यातून हा जो सुरक्षा कवच आहे ते तुमच्यातनं काढायचा प्रयत्न So करतो. that he may try to gain access. आणि जेणेकरून मग तो तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करू शकेल. But the more the constant you are in the word of God, पण जेवढं तुम्ही सातत्याने देवाच्या वचनामध्ये राहता you keep the shield of faith strong and active. आणि तुमचा जो विश्वासाची ढाल आहे तुम्ही जेवढी सक्रिय ठेवता, You take up the shield of faith, the Bible says. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की तुम्ही ती विश्वासाची ढाल घ्या. In Ephesians chapter 6, आणि इफिस्करा 6 मध्ये it says the shield has to be taken up. आणि ती जी ढाल आहे ती उचलली पाहिजे. If you don't take up the shield of faith, जर ती वर तुम्ही उचलून धरली नाही, the arrows will start coming against you. मग ते जे बाण आहेत ते तुमच्या विरुद्ध येतीलच. But if your shield of faith is up, पण जर तुमची विश्वासाची ढाल जी आहे जर ती वरती असेल, then the Bible says उचललेली असेल, it says you will be able to quench every fiery dart of Satan. मग पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं जर तुम्ही ती उचलून धरली तर सैतानाचे जे काही जळते बाण तुमच्या विरुद्ध येतात ते तुम्ही विझवू शकता. The fiery darts of sickness, आजाराचे ते जळते बाण असतील, fiery darts of worries, काळजीचे असतील, fiery darts of lack, किंवा कुठल्या कमतरतेचे ते असतील, fiery darts of bombarding your mind with his harassments. किंवा त्या सैतानाच्या विचारांनी तुमच्यावर कुठला हल्ला केला असेल. There are many fiery darts that the devil tries to send every day.
आणि असे अनेक त्याचे ते बाण सैतान नेहमी रोज तुमच्या जीवनात टाकत असतो, पाठवत असतो. But if you have the shield of faith पण जर तुमच्याकडे विश्वासाची ढाल आहे, तुम्ही ती घेऊन चालताय, and it is put down, आणि जर ती विश्वासाची ढाल तुम्ही खालीच ठेवली, then these arrows will go against you. मग ते जळते बाण तुमच्या विरुद्ध कार्य करतील. But Bible says, take up the shield of पण faith. पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की ती विश्वासाची ढाल घेऊन उभे Put it in the राहा, right position. त्याच्या व्यवस्थित जागेवरती धरा, Put it in the right place. त्याच्या योग्य जागेवरती धरा, You, ठेवा, you will not be affected by these fiery darts. जेणेकरून त्या सर्व जळत्या बाण्यांचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. Praise God. हालेलुया. The Bible says, do not forget. पवित्र शास्त्र सांगतं विसरू नका. You know, when I was coming home, आणि जसं मी आज घरी येत होतो, and suddenly the Lord put these 3 words saying that do not forget. आणि देवाने अचानक माझ्या मनामध्ये हे 3 शब्द टाकले की विसरू Do नको, not forget. विसरू नको. And I was like meditating, Lord, why you're saying do not forget? आणि मी मग विचार करू लागलो की देव असं का म्हणतो की विसरू नको. What is so significant about when God says forget? आणि What is the meaning? Why is God putting so much of importance saying that don't forget? आणि देव इथं एवढं महत्व का देतो त्या शब्दांवर की विसरू नकोस? Because there is something that happens when the child of God forgets something. आणि मग तिथे काहीतरी घडतं जेव्हा देवाचं लेकरू काहीतरी गोष्टी देवाने सांगितलेल्या विसरतो. Many times in the Word of God, the Bible, आणि अनेकदा वचनामध्ये He says, forget not. तो म्हणतो की विसरू नका, Don't forget. विसरू नका, Remember. लक्षात ठेवा. Why? का? Because He knows कारण त्याला माहिती that आहे there is some impact behind our forgetfulness. कारण की जे आपला विसराळूपणा आहे त्याच्याने आपल्या जीवनावर काही ना काहीतरी परिणाम होतो. Now, so for some people, forgetfulness has become a kind of a way of life. आणि अनेकांना ते विसराळूपणा त्यांचा जीवनाचा एक भागच झालेला They, आहे. even if they don't remember, they are okay with that. आणि जर त्यांना काही लक्षात नाही राहिलं तरी त्यांना ठीक आहे, काही फरक नाही पडत. For them, it is okay to forget. आणि त्यांच्यासाठी ते ठीक आहे, विसरले तर विसरले. Even if they forget some things at home before going to work, for them it's okay. आणि ऑफिसला जाण्याच्या अगोदर घरात काही सपोज ते विसरले, त्यांच्यासाठी ठीक आहे. ते The काही त्यांना फरक पडत forgetfulness is at times not normal. नाही. आणि काही वेळेस हा जो विसराळूपणा आहे तो नॉर्मल नाही. Many times, forgetfulness is an influence or an action or an activity of a spirit. आणि कधी कधी हा जो विसराळूपणा आहे तो सैतानाचा एक भाग असू शकतो, दुरात्मा आहे तो. Specifically, it comes, when someone wants to know the Word of God, आणि विशेष करून जेव्हा देवाच्या वचनाद्वारे कोणाला काही जाणायचं आहे and when they hear the Word, आणि जेव्हा ते वचन ऐकतात they don't understand it. आणि त्यांना जेव्हा ते समजत नाही, The Bible says the Word remains on like a rocky ground. आणि ते खडकाळ जमिनीवर ते वचन तसंच राहिलंय. And many times the word has been picked up, or the seed is picked up by the fowls of the air. आणि त्या आकाशातल्या पाखरांनी येऊन ते सर्व जे काही वचनाचं बी आहे ते काढून घेतलं. That means there is a forgetfulness spirit, the spirit that makes you forget the word. याचाच अर्थ असं काहीतरी दुरात्मे आहेत विसराळूपणाचे जे तुम्हाला ते वचन विसरायला लावतात. Now you may say, no, but I heard the word. तुम्ही तर म्हणताल की नाही मी तर वचन ऐकलं. But when you don't understand, पण जर तुम्हाला ते समजलं नाही, when you don't get the revelation behind it, पण आणि कदाचित तुम्हाला त्या वचनामागचं जर प्रकटीकरण कळलं the नाही, demons of forgetfulness will come. मग तो विसराळूपणाचा जो दुरात्मा आहे तो येणार. You will say, but I heard it once, but I'm not able to remember. आणि तुम्ही म्हणताल की हा मी ऐकलं पण माझ्या ते लक्षात राहत नाहीये. Why? का? It's because we don't understand it. कारण ते आपल्याला समजलं नाही. Because we didn't understand, आणि आपल्याला ते समजलं नाही त्यामुळे the demons will cause you to forget it. सैतान आहे त्याच्या मागचा ते तुम्हाला विसरायला The हवे. fowls of the air, हे आकाशातली पाखरं they pick up the word ते तो शब्द घेतील and it will influence or it will impact in your forgetting.
आणि ते तुम्हाला ते विसरायला लावतील. ते शब्द तुमच्या मनातनं ते काढून घेतील आणि तुम्ही विसरून जाताल ते शब्द. You ask your church members, तुमच्या मंडळीतल्या लोकांना तुम्ही विचारू what did शकता you hear last week? की तुम्ही मागच्या आठवड्यात काय ऐकलं. They say, yeah, I remember few things, but I'm not able to recall. ते म्हणतील की हा मी काहीतरी मागच्या आठवड्यात असं ऐकलं पण मला आता ते आठवत नाहीये नक्की काय होतं ते. That's not normal. हे नॉर्मल नाहीये. When you hear the सामान्य word of गोष्ट God, नाहीये. जर तुम्ही जेव्हा देवाचं वचन ऐकता, you don't hear it with your ears. जर तुम्ही ते कान देऊन ऐकलं नाही, No, you don't hear it with your ears. तुम्ही ते तुमच्या कानांनी ऐकत नाही, You hear it with your ear. The spirit, which is your ear. पण जो तुमचा आत्मा आहे त्याच्याद्वारे तुम्ही ते ऐकताय. Your ear is your spirit. आणि तुमचे कान हे तुमचा आत्मा आहे. You hear it in the spirit. तुम्ही ते आत्म्यामध्ये ऐकता. It may go in your natural ears ते तुमच्या नैसर्गिक कानात जाईल as words, शब्द म्हणून, but the understanding comes in the spirit. पण त्याचं जे समजणं आहे, त्याच्या मागचं जे प्रकटीकरण आहे ते तुम्हाला आत्म्यात मिळतं. If you don't hear it in your spirit, जर तुम्ही ते तुमच्या आत्म्याने ऐकलं नाही, then your hearing through your natural ears is of no use. मग तुमच्या जे नैसर्गिक कानाने जे तुम्ही ऐकताय त्याचा काही उपयोग होणार What नाही. goes into your natural ears, what the word of God goes in your natural ears, आणि तुमच्या नैसर्गिक कानामध्ये जे शब्द जातात, देवाचं वचन जातं, it must get deposited in your spirit man. ते तुमच्या आत्मिक मनुष्यामध्ये ते टाकलं जातं. If you don't get the word deposited in your spirit, आणि जर ते वचन तुमच्या त्या आत्मिक मनुष्यावर घातलंच गेलं नाही, टाकलंच गेलं नाही, then the demons of forgetfulness will come. मग तेव्हा ते विसराळूपणाचे जे दुरात्मे आहेत ते येतील And they will pick up the word from the... आणि ते लगेच ते जे वचन पेरलं जाण्याच्या अगोदरच ते उचलून घेऊन जातील. Did you understand this? तुम्हाला हे समजलं का? The rocky ground, जे खडकाळ भूमी आहे, the stony ground, जी खडकाळ भूमी जी आहे, the ground with thorns and thistles, आणि जे काट्या कुसळाची जी भूमी आहे, and the good ground. आणि उत्तम जी सुपीक जमीन, All these 3 or 4 levels आणि हे सर्व जे आहे 4 प्रकारचे, is the type of your hearing. ते आहे तुमचं ऐकण्याची पद्धत. How you hear तुम्ही कसं ऐकता is very important. ते खूप महत्वाचं आहे. You're not hearing for the sake of a religious activity. आणि तुम्ही एक तुमची धार्मिक कृती म्हणून ऐकताय का वचन? You're not joined here because I may receive, or it's a mandate for me to join. आणि तुम्ही इथं फक्त जॉइन करायचं म्हणून केलंय का? It's not a kind of a religious tick in the box. आणि हे काय आपलं एक धार्मिक कार्य मी पूर्ण केलं असं नाहीये. Attending the church service is not a tick in the box. आणि मंडळी किंवा चर्च मध्ये उपस्थिती हे काय तुमचं धार्मिक कार्य आहे असं नाही. The reading or the Bible reading or praying is not just a tick in a box. आणि तुमचं प्रार्थना करणं, वचन वाचणं, बायबल वाचणं हे सुद्धा एक कार्य पूर्ण केलं असं नाही. It is a deposited in your spirit. ते तुमच्या आत्म्यामध्ये ओतलं जातं. How much of your spirit man is impacted is more important. आणि तुमचा आत्मिक मनुष्य त्याच्याद्वारे किती प्रभावित होतं हे खूप महत्वाचं आहे. A man may go for years, read the Bible for years. आणि एक मनुष्य वर्षानुवर्ष पवित्र शास्त्र वाचतो. He may go to the church for years, तो अनेक वर्षानुवर्ष चर्चला जातोय, but may not have developed his spirit man. पण त्याने आपला जो आत्मिक मनुष्य आहे त्याचा विकासच केला नाही. The problem is, one of the basic problem is, आणि एक सर्वसाधारण गोष्ट अशी आहे, people एक समस्या अशी आहे, they never took this seriously, त्यांनी ती गोष्ट महत्वाची सिरियसली घेतलीच नाही, that the word that they hear की जो शब्द ते ऐकतात, जे वचन ते ऐकतात, must never be forgotten. ते कधीच त्यांनी विसरलं नाही Now you पाहिजे. may say it is very common, very natural for a man to forget. तुम्ही तर म्हणताल ही सर्वसामान्य बाब आहे, मनुष्य विसरू शकतो. What I did in my child times, I don't remember now. मी माझ्या बालवयात जे काही केलं ते आता माझ्या लक्षात नाही. What I did 1 year ago, I don't remember now. 1 वर्षापूर्वी जर मी काय केलं ते आता मला आठवत नाही. That is okay because that's a natural thing.
ते ठीक आहे, कारण ती नैसर्गिक गोष्ट But आहे. the word of God is not natural. पण देवाचं वचन हे नैसर्गिक गोष्ट नाही. What you're hearing from the word must go in the spirit, in your spirit man. आणि जे काही वचन तुम्ही ऐकता ते तुमच्या आत्म्यामध्येच गेलं पाहिजे. Praise God. And what goes in your spirit will never be forgotten. आणि जे तुमच्या आत्म्यात जातं ते तुम्ही कधीच विसरू शकत नाही. If you get the revelation of that and that goes in your spirit, you will never forget it. आणि जर त्या वचनाचं तुम्ही प्रकटीकरण तुम्हाला समजलं आणि ते प्रकटीकरण तुमच्या आत्म्यामध्ये गेलं तर तुम्ही ते कधीच विसरणार नाही. The devil knows the word very well. आणि सैतानाला ते वचन चांगलं माहिती आहे. He knows how you have received it. आणि त्याला हेही माहिती आहे की तुम्ही ते कशा प्रकारे घेतलं He आहे, knows how you have heard it. तुम्ही कशा प्रकारे ते ऐकलं आहे. Because otherwise the Bible would not have spoken about the parable of the sower. आणि हे जर त्याला माहिती नसतं तर पवित्र शास्त्रामध्ये पेरणाऱ्याच्या दाखल्याविषयी कधीच सांगितलं नसतं. The Bible would not have said that the fowls of the air are ready. आणि तिथं लिहिलंच नसतं की पाखरं जी आकाशातली ती तयार आहेत. When they see the seed on the ground, they immediately come. ते जर त्या खडकाळ भूमीवर ते पडलेलं बी बघतात, लगेच ते येतात आणि घेऊन जातात. How do they know? त्यांना कसं कळतं? Because they know, they see the word is not gone. कारण ते पाहतात की ते वचन जे आहे तुमच्या आतमध्ये गेलं They नाही. know how we live after we hear. त्यांना माहिती आहे की ते वचन ऐकल्यानंतर आपण कसं जीवन A जगतो. man who hears in the spirit changes his track of life, course of life. आणि जेव्हा एक मनुष्य आत्म्याने ते वचन ग्रहण करतो, ऐकतो, तो त्याचा जीवनाचा भाग जो आहे, चालणं बोलणं आहे ते बदलतो. By looking at that, the devil knows. आणि त्या सर्व गोष्टीकडे पाहून सैतानाला कळतं He has taken the word of God deep inside. की या मनुष्याने वचन एकदम खोलवर आपल्या आत्म्यामध्ये घेतलेलं When I आहे. when I hear the word of God on one Sunday, आणि एक रविवारी जे मी देवाचं वचन ऐकलं, it spoke about some topic. एका विषयी ते बोलत आहे. And if I don't make a change or if I don't apply the word of God to my life, आणि जर त्या वचनाचा उपयोग मी माझ्या जीवनात, दैनंदिन जीवनात केला नाही, and if I don't change the course of my life, आणि जर मी माझ्या जीवनाचा चालीरीतीचा भाग बदलला नाही त्यानुसार, from the external, आणि बाह्य भागाकडे पाहून the devil is able to make it out. सैतानाला ते कळतं This man has not taken the word inside. की या मनुष्याने हे वचन आतमध्ये घेतलं नाही, त्याच्या आत्म्यात घेतलं The नाही. demons of forgetfulness आणि जो विसराळूपणाचा जो दुरात्मा will आहे start operating. तिथे कार्य करायला लागतो. They will do their best to remove the word from the ground. आणि तो त्या भूमीतून ते वचन जे आहे, ते पडलेलं बीज जे आहे ते काढायचा Till the time the word is not removed, the devil is restless. आणि जोपर्यंत ते पूर्णपणे काढलं जात नाही तोपर्यंत सैतान अस्वस्थच राहतो. Because he doesn't want the word to go inside. कारण त्याला हवंय की ते वचन तुमच्या आतमध्ये जाऊच नये. Praise God. So the demons of forgetfulness are on the watch. आणि जे विसराळूपणाचा जो दुरात्मा आहे तो नेहमी तिथे आजूबाजूला असतो, लक्ष ठेवून असतो. Maximum blessings. आणि सर्वात जास्त आशीर्वाद We people of God have lost. देवाच्या लेकरांनी गमावलेत, Not because they did not hear. की त्यांनी ऐकले म्हणून नाही, What? Because of they heard and they forgot. पण कशामुळे त्यांनी ते आशीर्वाद गमावलेत? त्यांनी ते ऐकलं पण त्यांनी ते अंमलात आणलं नाही, आत्म्यात घेतलं नाही. The Bible says faith comes by hearing and hearing the word of God. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं तुमच्यात विश्वास येतो वचन ऐकून आणि ऐकून. Not one hearing. फक्त एकदा ऐकून नाही, Hearing and hearing. सतत ऐकण्याद्वारे तुमच्यामध्ये विश्वास उत्पन्न होतो. Revelation doesn't come immediately. आणि प्रकटीकरण तुम्हाला लगेच मिळत नाही. You need to hear तुम्हाला ते वचन सतत and ऐकणं, hear सतत ऐकलं पाहिजे. till the time जोपर्यंत the word takes its root. ते जो शब्द आहे तुमच्या आत्म्यामध्ये त्याचं मूळ धरत नाही तोपर्यंत. When the root of the word goes inside your spirit. आणि जोपर्यंत ते मूळ वचनाचं तुमच्या आत्म्यात जात नाही तोपर्यंत. The word of God is sufficient for a child of God to live on this earth.
आणि देवाचं वचन देवाच्या लेकरासाठी पुरेसं आहे. to live a blessed life, या पृथ्वीवर एक आशीर्वादित जीवन a healthy जगण्यासाठी, life, एक आरोग्यदायी जीवन prosperous जगण्यासाठी, life, एक समृद्ध जीवन a victorious जगण्यासाठी, life, एक विजयशाली जीवन a conqueror's जगण्यासाठी, life. एक विजयाचं जीवन जगण्यासाठी The word of God is enough हे सर्वांसाठी देवाचं वचन हे पुरेसं आहे. because it's like a package. कारण ते एक पॅकेज सारखं आहे. It contains everything. त्याच्यामध्ये सर्व काही येतं. It contains the healing, आरोग्य, life, जीवन, prosperity, समृद्धी, family blessings, कुटुंबाचे आशीर्वाद, husband, wife. पती पत्नी, Everything is there in the word of God. हे सर्व आशीर्वाद त्या वचनामध्ये येतात. Praise God. हालेलुया. There is nothing that God missed to put. आणि असं काही नाहीये की देव विसरला त्या पॅकेज मध्ये Oh, टाकायचं. and then you say, oh, I don't think so. The Bible speaks about this topic. आणि मग तुम्ही म्हणता की नाही याविषयी पवित्र शास्त्र मला काही शिकवतच नाही. There is no other book as perfect as the Bible. आणि कुठलंही इतर पुस्तक परिपूर्ण नाही पण पवित्र शास्त्र It's आहे. the only perfect book. आणि पवित्र शास्त्रच एक पुस्तक आहे जे परिपूर्ण आहे. Praise God. हालेलुया. So the Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं forget not. की विसरू नका. Don't forget. विसरू नका. Because there is an impact कारण त्याचा परिणाम आहे if you forget. जर तुम्ही ते विसरलात. If you forget to eat, that is okay. तुम्ही जेवायचं विसरलात, खायचं विसरलात तर ठीक आहे. If you forget to do something, that's okay. आणि काय करायचं तुम्ही एखादी गोष्ट करायची विसरलात, ओके, But ठीक don't आहे. forget what God speaks. पण जे देव बोलला ते विसरू नका. You may forget every other thing. इतर कुठल्याही गोष्टी तुम्ही विसरा, The impact will be for some time. त्याचा परिणाम थोड्या वेळापुरता असेल. But if you forget the eternal word, पण जो तुम्ही सनातन शब्द जर विसरला, देवाचा शब्द, the impact will be eternal. मग त्याचा परिणाम सुद्धा अनंत कालासाठी असेल. Because when you understand a revelation, कारण जेव्हा तुम्हाला प्रकटीकरण समजतं, your spirit is built up in that way. मग तुमचा जो आत्मा आहे त्यानुसार तो बांधला जातो. The revelations build up your spirit, man. आणि जो प्रकटीकरण आहे ते तुमच्या आत्मिक मनुष्याला बांधत असतो. And you will live in that same strength forever. आणि त्या सामर्थ्यात तुम्ही नेहमी जगत राहता. Forever. कायमस्वरूपी. It will not come down. ते सामर्थ्य कधी खाली येणार But नाही. if you forget that revelation, पण जर तुम्ही ते प्रकटीकरण विसरलात and if you forget to hear from God, आणि त्या देवाकडनं ऐकणंच तुम्ही विसरलात, then your spirit will remain in that same condition, weak, not developed forever. मग तुम्ही त्या अशक्तपणामध्ये आणि अविकसितपणामध्येच राहताल. Not even just on the earth, आणि पृथ्वीवरच but नाही, even in heaven, your spirit will be like that. मग स्वर्गामध्ये पण तुमचा आत्मा तसाच असेल. In heaven, स्वर्गामध्ये your place and your position तुमची जी जागा आणि पद आहे and your level आणि तुमचा जो स्तर आहे will be decided on the way that we lived on the earth. ते कशावर ठरतं, तुम्ही त्या पृथ्वीवर कसं जगलात त्यानुसार ते ठरतं. How much you gathered here, जेवढं काही तुम्ही इथं गोळा करू शकता, how much you understood here, जेवढं काही तुम्ही इथं समजून घेता, how much you gave importance to spiritual things here, आणि किती तुम्ही त्या आत्मिक गोष्टींना इथे महत्त्व देता, how much you gave priority to godly things here, आणि किती तुम्ही देवाच्या गोष्टीला तुम्ही प्रथम स्थान देता, प्राधान्य देता, it is here, not in heaven. इथे. Because in heaven, स्वर्गामध्ये नाही. you don't have a choice between God and Satan. कारण की स्वर्गामध्ये तुम्हाला काय तिथं निवड करायची नाहीये सैतानामध्ये आणि In देवामध्ये. heaven, you don't have a choice between God and earthly things. आणि तिथे स्वर्गीय आणि पृथ्वीवरच्या गोष्टींमध्ये तुम्हाला काही निवड करायची नाहीये. It is not between spiritual and natural. It is all spiritual. आणि आत्मिक आणि नैसर्गिक मध्ये नाही, कारण तिथं सर्व काही आत्मिक आहे. But more beautiful than natural. पण नैसर्गिक पेक्षा अधिक सुंदर. Praise God. So what we do here is going to matter for our eternity.
आणि इथे आपण जे काय करतोय ते आपल्या जे काही अनंतकालचं जीवन आहे त्याच्याशी संबंधित आहे, त्याच्यावर अवलंबून आहे. So that's why God says, don't forget. आणि म्हणून देव म्हटला की विसरू नको. Because if you forget, you're missing some building of your spirit man. आणि जर तुम्ही, कारण देव म्हणतो की जर तुम्ही काही विसरला तर तुम्ही तुमचा जो आत्मिक मनुष्य बांधणी आहे त्याची ते विसरून जा. That's why म्हणून whenever you hear the word of God, म्हणून जेव्हा कधी तुम्ही देवाचं वचन ऐकता, when you hear the revelations, जेव्हा कधी तुम्ही ते प्रकटीकरण ऐकता, it must go in your spirit. ते तुमच्या आत्म्यामध्ये गेलं पाहिजे. You know, the Bible says in the book of Mark, आणि मार्क मध्ये पुस्तकात लिहिलेलं आहे, wherever the Lord, you know, in his parable, Yes. Jesus always said, या अध्यायामध्ये येशू Jesus ख्रिस्त said, बोललाय, let him who has an ear, ज्यांना कान आहेत त्यांनी ऐकाव, let them hear. त्यांना ऐकू दे. Now the word ear is singular. आणि इथे जे कान आहे तो Singular. एक वचनी आहे. एक नाम है. एक वचनी आहे. एक वचन है. That means it is not talking about your natural both ears. याचा अर्थ तुमच्या दोन कानांविषयी ते बोलत नाहीये ह्या It नैसर्गिक. says, let him who has an ear, one ear, एक कान, that is your spirit. तो म्हणजे तुमचा आत्मा. When you hear by the spirit, जेव्हा तुम्ही आत्म्याने ऐकता then you are blessed. तुम्ही आशीर्वादित होता. Praise God. Hallelujah. Now, just in short, I want to show you or tell you a few things which the Lord has put in my heart. काही गोष्टी मी सांगतो तुम्हाला जे देवाने मला सांगितलं. You know, we many times in our life, अनेकदा आपल्या जीवनामध्ये you may go through these experiences. या अनुभवातून तुम्ही नक्कीच जात असाल. And this has surely happened आणि हे नक्कीच तुमच्या बरोबर घडलं असेल. with many, many people. अनेक लोकांबरोबर, Many people. अनेक Or many children of God. अनेक देवाच्या लेकरांबरोबर. The Bible talks in 1 Kings chapter 17. एक राजे Chapter 17 verse 1. 17:1 मध्ये It talks about Elijah. एलायजा विषयी तिथे सांगितलंय. And God's word comes to Elijah. आणि देवाचा शब्द त्याच्याकडे आला. And the Lord tells Elijah, आणि देव त्याला म्हणाला, go tell एलायजाला जाऊन सांग that there will be no rain for 3 years. की आता 3 वर्ष पाऊस पडणार नाही. There will be a great famine. तिथं मोठा दुष्काळ पडणार आहे. No rain. पाऊसच पडणार नाही. Not for 1 month. एक महिन्यासाठी Not for नाही, 6 months. 6 महिन्यांसाठी But नाही, 3 long years there will be no drop of rain from heaven. 3 वर्षांसाठी तिथे पावसाचा एकही थेंब पडणार नाही. And this word comes to Elijah. आणि हा शब्द देवाचा आला And त्याच्याकडे Elijah goes and एलायजावर. tells everyone. आणि तो जाऊन सगळ्यांना सांगतो. He tells even King Ahab. आणि किंग अहाबला He पण tells सांगतो. all the people of Israel. सगळ्यांना इस्रायली लोकांना सांगतो. There is not going to be a drop of rain from heaven for the next 3 years. आणि पुढील 3 वर्ष पाऊस पडणार नाही. Now, in this word that comes to Elijah, आणि हा जो शब्द देवाचा त्याच्याकडे आला एलायजाकडे, now God is not worried about what's going to happen in the world. आणि जगामध्ये काय चाललंय त्याची चिंता देवाला नाही. But God is concerned about Elijah. पण देवाला एलायजाची काळजी होती. Many times when the word of God comes to you, आणि जेव्हा कधी देवाचा शब्द तुमच्याकडे येतो, God's attention is you. देवाचं लक्ष तुम्ही असता. Not त्याचं the लक्ष word. तुम्ही असता, जग नाही. Not the ones who have heard everything. आणि जो सगळं काही ऐकतो ते नाही. Many times God's attention is upon you who have received the word. आणि देवाचं लक्ष कधी कधी तुमच्यावर असतो, जो ज्याच्यासाठी तो शब्द आहे त्याच्यावर. Try and understand. I'm going to put it very short. थोडक्यात मी सांगणार आहे. The word that came to Elijah आणि जो शब्द देवाचा एलायजाकडे was आला, to prepare Elijah, not Israel. आणि ते त्याच्या तयारीसाठी होतं, इस्रायलासाठी नाही. Though the word was for everyone, आणि जरी शब्द सर्वांसाठी होता but the तो, focus and the attention of God was upon Elijah. पण देवाचं सर्व लक्ष एलायजावर होतं. And after the word that came to Elijah, आणि जेव्हा देवाचा शब्द त्याच्याकडे आला, he does not tell Elijah what Israel must do. आणि मग देवानी एलायजाला सांगितलं नाही की इस्रायली लोकांनी He काय didn't केलं tell पाहिजे.
Elijah what Ahab must do. आणि देवानी एलायजाला सांगितलं नाही की अहाबने काय करावं. God told Elijah what he must do. देवाने एलायजाने काय करायचं हे त्याला सांगितलं. After the word comes to Elijah, देवाचा शब्द जेव्हा एलायजाकडे येतो, God says, go towards a particular place, एक ठराविक जागेकडे तू जा, which is towards the east of Jordan. आणि तो आहे पूर्वेकडे. And that place is called Kerith. आणि त्या जागेचं नाव होतं केरित. God tells Elijah, go to Kerith करित and stay there. आणि तिथेच राहा. God tells Elijah to go to Kerith and stay there. देव म्हणतो जा तिथे राहा त्या करित या जागेमध्ये. Famine is going to be great. आणि दुष्काळ मोठा असणार आहे. There will be no supply. तिथे कुठलाच पुरवठा नसणार There will be आहे. no water, पाणी नसणार आहे. no rain. पाऊसच नाही. Everywhere you will see dryness. आणि सगळीकडे शुष्क भूमी असणार, दुष्काळ असणार You will आहे. see no crops growing. तिथे कुठलं पीक नसणार, धान्य Whatever is नसणार. grown will dry up. आणि जे काय उगवेल ते सर्व जळून जाईल, खाक In होईल. this condition, the Lord tells Elijah to go to a particular place, आणि अशा परिस्थितीत देव एलाजाला सांगतो की एका ठिकाणी जाऊन राहा, which is called the place called Kerith. आणि त्या जागेचं नाव आहे करित. And when Elijah goes there, आणि जेव्हा एलाजा तिथे जातो, now look at this. When God gives you a particular message, जर देव तुम्हाला एक ठराविक संदेश देतो, and when the message you receive by faith, आणि जेव्हा तुम्ही तो विश्वासाने ग्रहण करता, many a times you will see that the message to come into reality will take time. आणि त्या जो संदेश तुमच्याकडे येतो तो सत्यामध्ये उतरायला खूप काही वेळेस वेळ लागतो. The word that God gave you to become a reality may take some time. आणि देव जो शब्द तुम्हाला देतो तो सत्यात उतरण्यासाठी काही वेळ लागतो. And that's why God tells Elijah, I have given you this message. म्हणून देव एलायजाला म्हणतो की मी तुला संदेश दिला होता हा. There is a reason behind this message. आणि त्याच्या मागे काही कारण होतं. But before anything happens, I want you to go and settle down in a particular place. आणि पुढे काही घडायच्या अगोदर माझी इच्छा आहे की तू त्या जागेमध्ये जाऊन राहा. And be there. आणि तिथेच राहा. Be in that place called Kerith. आणि त्या करित जी जागा आहे तिथेच जाऊन राहा. The word Kerith means, त्याचा अर्थ काय होतो त्या जागेचा करित? Kerith means to be cut off. याचा अर्थ सगळ्यांपासून विजोड होणं. Kerith means to be separated. याचा अर्थ विजोड होणं, वेगळं होणं. Kerith means to be alone in a particular place. एकटं राहणं एखाद्या जागेमध्ये, You याचा know, अर्थ. many times God may allow the situation to come in your life. आणि कधी कधी देव त्या अशा गोष्टी घडण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये तो परमिशन देतो That you may be cut off on many things. की जेणेकरून तुम्ही अनेक गोष्टीपासून विजोड व्हावं. He wants to spend his time or his fellowship with you separately. आणि त्याला हवं असतं की त्याने तुमच्या बरोबर एक वेगळी सहभागिता करा. Maybe he disconnects you from many things of the world. आणि तो अनेकदा जगातल्या गोष्टींपासून तुम्हाला विजोड करतो. Maybe he disconnects you from many attractions of the world. जगातल्या अनेक आकर्षणापासून तो तुम्हाला वेगळं करतो. Because the word that has come to you, it has to be, impregnated. आणि जो शब्द तुमच्याकडे आलाय तो सत्यात उतरावा लागेल. It has to be impregnated means it has to take, like a pregnant woman, when she conceives, she has to be there 9 months in that place, in that position. आणि जसं एक गर्भ धारण केलेली स्त्री असते, तिच्या गर्भामध्ये तो 9 महिने तसाच राहिलेला असतो. In the same way, the word of God that comes to you like a revelation, आणि तसंच जेव्हा देवाचा शब्द तुमच्याकडे येतो, एक प्रकटीकरण त्याचं जेव्हा येतं, it makes you like a pregnant person. तो तुम्हाला एक गर्भधारणा झालेल्या व्यक्तीप्रमाणे करतो. And that's why God separates you. आणि म्हणून देव तुम्हाला ते वेगळं करतो. A pregnant woman separates her from many other things, many activities. जशी ती गर्भधारणा झालेली स्त्री सुद्धा आहे, स्वतःला अनेक गोष्टींपासून विजोड करते. She becomes, isolated.
ती एक वेगळं होते, She वेगळी takes होते. care of the seed that is growing in her आणि ती आपल्या गर्भाचाच विचार करते आणि त्याचीच काळजी घेत असते. because she knows something is growing in a womb. कारण तिला माहिती आहे तिच्या गर्भामध्ये काहीतरी A वाढत life आहे. is growing in the womb. एक जीवन त्याच्यामध्ये वाढत आहे. In the same way, when the word falls in you like a kind of a seed, आणि त्याचप्रमाणे जेव्हा देवाचं वचन तुमच्यामध्ये पडतं, God sometimes takes you away from everything. देव तुम्हाला अनेक गोष्टींपासून विजोड करतो. He cuts you off from many things. अनेक गोष्टींपासून तो तुम्हाला वेगळं करतो, विजोड Many करतो. times you feel like spending only time with Him. आणि अनेकदा तुम्हाला असं वाटतं की मग फक्त त्याच्याबरोबर देवाबरोबरच वेळ घालवावा. That is God allowed. आणि देव याची परमिशन देतो. God does it. देव ते करतो. He takes you away तो तुम्हाला वेगळं घेऊन जातो. from many distractions. अनेक जे डिस्ट्रक्शन आहे, विचलित Many करणाऱ्या times, गोष्टी, lot of times, friends are away from you. अनेकदा तुमचे मित्र जे आहेत ते सुद्धा वेगळे होतात Maybe तुमच्यापासून. sometimes you feel that not to meet anyone, but just to be alone, separated with तुम्हाला God. अनेकदा असं वाटतं की कोणालाही भेटू नये, फक्त देवाबरोबर राहावं, वेगळं राहावं. Many times you may feel that, let me be alone and not, spend time anywhere outside in the world that I am usually doing it. आणि अनेकदा तुम्हाला असं वाटतं की मी जो वेळ जगामध्ये घालवते आता तो तसं न करता फक्त देवाबरोबर वेळ घालवावा, वेगळा वेळ घालवावा. God told Elijah, go into that Kerith. आणि देवाने एलायजाला सांगितलं, जा आणि त्या करीत गावामध्ये राहा. Maybe sometimes you are for a longer time in that Kerith of yours. कदाचित तुम्ही अनेकदा त्या जागेमध्ये बराच काळासाठी राहता. God told him to be for some time. देवाने थोड्या वेळासाठी सांगितलं, But many times God delays. पण अनेकदा देव वेळ लावतो. When I'm saying delays, God takes time. आणि डिले म्हणजे काय? देव वेळ लावतोय, ती Why? गोष्ट घडण्यासाठी वेळ घेतोय. Because He wants you to be completely cut off. कारण त्याला हवंय की तुम्ही पूर्णपणे तिथनं कट ऑफ व्हावं, विजोड व्हावं. Cut off from all the things of the world. जगातल्या सर्व गोष्टींपासून. And when you come into this place, आणि जेव्हा तुम्ही त्या जागेवर येता, don't worry. काळजी करू नका. God is still the Lord of your life. देव तुमच्या जीवनाचा देव आहे. He still provides you. तो तिथे तुमचा पुरवठा करेल. In this place, you will experience a lot of supernatural activities. या जागेवर तुम्ही अनेक असे अलौकिक गोष्टी पाहताल. Listen to this very carefully. लक्षपूर्वक आहे. When you are hearing this, hear with your spirit. जेव्हा तुम्ही हे ऐकताय, तुमच्या आत्म्याने ऐका. When God puts you in Kerith, जेव्हा देव तुम्हाला त्या करीत जागेमध्ये ठेवतो, there are many supernatural things that will happen. अनेक सुपरनॅचरल गोष्टी तिथे होतात. But that is not the final place that God wants you to be in. पण देवाची इच्छा नाहीये की ती तुमची शेवटची जागा आहे. Kerith is not your final place. ती तुमची शेवटची जागा नाही. When Elijah went to Kerith, जेव्हा एलायजा त्या करीत जागेमध्ये गेला, supernatural provisions happened. अलौकिक तिथे पुरवठा झाला. Food came. जेवण आलं. The brook was flowing. आणि तो ओहळ जो आहे पाण्याचा तो वाहत Where होता. the whole world was dry, आणि अख्खा जगामध्ये दुष्काळ होता. the brook in Kerith was flowing. पण पाण्याचा ओहळ तिथे वाहत होता. When there was whole famine outside in the world, आणि जगामध्ये सर्व दुष्काळ होता. Elijah was supernatural provided. पण एलायजाकडे तिथे अलौकिकरित्या पाण्याची पुरवठा केला गेला. When you are in your Kerith, जेव्हा तुम्ही तुमच्या त्या कॅरीत मध्ये असता, God will provide you supernaturally. देव तुम्हाला अलौकिकरित्या पुरवठा करेल. Where everyone outside in the world may suffer, आणि जगात अनेक वेळेस तिथे लोक त्रासात but असतील, not so the children of God. पण देवाची लेकरं नाही. Which children of God? कोणती? The ones who have come to Kerith, जे त्या कॅरीत जागेवर आलेले who have आहेत, been cut off from many things of the world, जे जगाच्या अनेक गोष्टींपासून विजोड झाले, who want to spend time. ज्यांना देवाबरोबर वेळ घालवायचा आहे. Many times God wants you to be there अनेकदा देवाला हवंय की तुम्ही तिथे so राहावं, that He may be able to minister. जेणेकरून तो तुमची सेवा करेल, He may be able to speak. तो तुमच्याशी बोलू शकेल. He may be able to clarify His plans. अनेकदा तो त्याच्या योजना तुमच्यासाठीच्या तो प्रकट करेल. Maybe He will be able to tune your ear to His voice. आणि तुमचे कान तो त्याच्या आवाजाशी जोडेल.
And there he feeds you supernaturally. आणि तिथं तो तुम्हाला अलौकिकरित्या भरेल. Feeds you supernaturally by his word. त्याच्या वचनाने तो भरेल. The things that you have never heard. ज्या गोष्टी तुम्ही कधी ऐकल्या नाहीत. When you were distracted in the world. जेव्हा तुम्ही जगातल्या गोष्टींनी विचलित होता. In the place of Kerith you will hear. पण त्याच गोष्टी त्या करीत जागेमध्ये तुम्ही ऐकता. Because you are focused over there. कारण तुमचा फोकस तिथे आहे. You are so one with God in that place. तुम्ही आणि देव एक होताल त्या जागेमध्ये. In that place all supply comes. आणि त्या जागेमध्ये पूर्ण तुमचा पुरवठा केला जाईल. In that place nothing is lacking. आणि त्या जागेमध्ये कशाचीच कमतरता नसेल. Praise God. हालेलुया. God spends time with Elijah in that place. आणि देव त्या जागेमध्ये इलायजा बरोबर वेळ घालवतो. But remember, पण लक्षात घ्या, that's not the end of your journey. ते तुमच्या प्रवासाचा शेवट नाही. That's the first place. ती सर्वात पहिली जागा आहे. That's the first place. ती पहिली जागा आहे. In the first place, त्या पहिल्या जागेत God prepares you. देव तुमची तयारी करतो. He speaks to you. तो तुमच्याशी बोलतो. He cuts you off. तो तुम्हाला विजोड करतो. He will draw your attention to him. तुमचं सर्व लक्ष तो त्याच्यावर केंद्रित करेल. And God provides you. देव पुरवठा करेल. And then the Lord took him आणि मग देव त्याला घेऊन from जातो. there to another place दुसऱ्या जागेवर called Zarephath. झराफत या जागी. In Zarephath, आणि झराफत मध्ये because he was in Kerith, कारण तो करीत या जागेवर होता, he went to Zarephath. तो झराफत मध्ये गेला. And Zarephath means, आणि त्याचा शब्दाचा अर्थ काय आहे? it means place of sanctification or purification. ते आहे शुद्धीकरणाची जागा. It means a place of refinement. याचाच अर्थ की ती शुद्धीकरणाची जागा आहे. The way that you are made. ज्या प्रकारे तुम्हाला बनवण्यात The येतं, way God makes you. ज्या प्रकारे देव तुम्हाला बनवतो In Kerith, त्या करीत मध्ये, he puts you into the place called Zarephath, तो तुम्हाला त्यानंतर झराफत जागामध्ये where he ठेवतो. refines you. तो तिथं तुमचं Shuddhikaran. शुद्धीकरण He करतो. refines you. तो तुमची शुद्धीकरण करतो. The place of refinement is beautiful. आणि ते जे शुद्धीकरण आहे ते खूप सुंदर असतं. Praise God. Hallelujah. Where the Spirit of God in our lives, जिथे देवाचा आत्मा आपल्या जीवनामध्ये he slowly and gradually removes all the smaller things from our life. ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्या जीवनातनं काढून टाकतो. The smaller things which hinder God. ज्या देवाला अडखळण ठेवतात त्याचं कार्य करण्यासाठी. The smaller things. You know, what is refinement? आणि शुद्धीकरण म्हणजे काय? Refinement means removing the smaller impurities from that material. म्हणजे काय, जी काही अशुद्धता आहे, Smaller impurities. छोट्या छोट्या अशुद्धता जी आहे ती काढून टाकणे. God refines you of the smaller unrequired things from your soul. आणि देव काय करतो, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या भागामध्ये जे काही अशुद्धता आहे, छोट्या छोट्या अशुद्धता, ते तुमच्या जीवनातनं बाहेर काढतो. Because that hinders God. कारण त्या गोष्टी देवाला अडखळण ठेवतायत. And Elijah came from Kerith to Zarephath. आणि करेत पासून तो तिथे झरेफत पर्यंत. And the moment God refines you, आणि ज्या क्षणी देव तुमचे शुद्धीकरण करतो, signs, wonders and miracles will begin to happen. तिथे मग लगेच तुमच्या जीवनात चिन्ह चमत्कार घडायला Because that's what लागतात. happened in Elijah's life. आणि तेच त्या एलायजाच्या जीवनात पण The घडलं. moment he came to Zarephath, ज्या क्षणी तो जरापत जागेमध्ये आला, wonders begin to happen. अद्भुत कृत्य घडायला The लागली. lady, the widow was fed supernaturally. आणि जी विधवा होती तिला अलौकिकरित्या भरवण्यात आले, पुरवठा She करण्यात was आला. blessed supernaturally. ती आशीर्वादित होते अलौकिकरित्या. The child of the lady died and the child was raised back to life. आणि त्या विधवेचा मुलगा मरतो, पण तो अलौकिकरित्या, चमत्कारिकरित्या तो God पुन्हा जिवंत raises होतो. the child because of through Elijah. आणि देव एलायजाद्वारे त्याला पुनर्जीवित करतो. Praise God. हालेलुया. So when your life is refined, आणि मग तुमचं जीवन जेव्हा शुद्ध होतं, it शुद्धीकरण होतं तुमच्या starts जीवनाचं, impacting everyone outside. आणि मग त्याचा प्रभाव बाहेरच्या सगळ्या गोष्टींवर पडायला लागतो. I'm just doing it a little short. थोडक्यात मी सांगतो, Your life तुमचं जीवन from Kerith, कॅरीत पासून, when God spent quality time with you,
जेव्हा देव तुमच्या बरोबर एक वेळ घालवतो, He moves you to Zarephath, तो तुम्हाला जेरफत जागेकडे where He घेऊन जातो. refines you. तिथे तो तुमचं शुद्धीकरण करतो. And once He refines you, आणि जेव्हा तुमचं शुद्धीकरण होतं, it starts impacting your society. ते तुमचे जो समाज आहे त्याच्यावर It ते starts प्रभाव impacting टाकायला your लागतं. family. तुमच्या कुटुंबावर ते प्रभाव It टाकायला starts लागतं. impacting your church. तुमच्या मंडळीवर ते परिणाम It टाकायला starts लागतो. impacting your neighbors. तुमचे जे नेबर्स आहेत त्यांच्यावर ते प्रभाव टाकायला It लागतो. starts impacting everyone who is in connection with you. तुमच्या बरोबर जे कोणी जोडले गेलेले आहेत त्यांच्यावर ते प्रभाव करायला लागतो. Praise God. हालेलुया. And the last thing, आणि शेवटची गोष्ट, I'm doing it very short because it was a big message. And the last thing, शेवटचं, when Elijah moves ahead आणि जसा एलायजा पुढे जातो and he meets the prophets of Baal, आणि तो त्या संदेष्टाला बाल संदेष्टाला भेटतो, and all the Baal prophets, all these prophets of Baal, they raise an altar. आणि ते जे बालाचे संदेष्टे आहेत ते सर्व एक वेदी उभारतात. And even Elijah raises an altar. आणि एलायजा सुद्धा ती वेदी उभारतो. And when Elijah raises the altar, आणि जेव्हा एलायजा वेदी उभारतो, you can read in 1 Kings chapter 18 एक राजे 18 from verse number 30 onwards. You can read later on. 30 त्याच्या पुढे The verse number 30 says, 30व्या वचनात लिहिलंय, Elijah said to all the people gathered. आणि जेवढे कोणी लोक जमा झाले त्यांना तो म्हणतो, He spoke to all the Israelites who gathered. आणि जेवढे काही इस्रायली लोक जमा झाले त्यांना तो सांगतो, He says, come to me, माझ्याकडे या, and I will repair the old altar of the Lord that has been broken by Jezebel. आणि जे काही जुनी वेदी आहे ती मोडली गेली आहे ती मी पुन्हा उभारतो. Now look at this, what I'm saying. Listen to what I'm saying. आणि मी काय म्हणतोय त्याच्याकडे पहा. The altar that was broken already आणि जी वेदी अगोदरच मोडली गेली होती because of Jezebel. इजबेलीमुळे, Now Jezebel denotes the spirit of Satan or Satan. आणि ती काय दर्शवते, सैतानाला दर्शवते. And the altar was already there. आणि वेदी अगोदरच तिथे होती, But the altar was broken by Jezebel. आणि इजबेलीने ती वेदी तोडलेली असते. And Jezebel would not allow the Israelites to build that altar. आणि ती पुन्हा ती वेदी उभारण्यास परवानगी देत नसेल. And Elijah goes there. एलायजा तिथं जातो, एलिया तिथे And जातो. Elijah tells the Israelites, आणि एलिया तो इस्रायली लोकांना सांगतो, he says, come together, come to me. माझ्याकडे या, Come, let's all gather. आपण सगळे मिळून Let's raise the altar back again. आपण पुन्हा ती मोडलेली वेदी उभारूया, The altar that Satan destroyed. जी सैतानाने वेदी मोडलेली आहे. The altar that many things that you believed wrong, that altar was destroyed. The altar, because of your wrong belief, the altar of God was destroyed. आणि तुमच्या चुकीच्या विश्वासामुळे ती देवाची वेदी मोडली गेलेली The आहे, altar that was already built by God, जी अगोदर देवाने उभारली होती, but the devil broke it. पण सैतानाने ती तोडली. Elijah says, एलिया म्हणतो, come to me. माझ्याकडे या, Let's build the altar again. आपण ती वेदी पुन्हा उभारूया. Now let me tell you something. मला काहीतरी सांगू. From Kerith करीत पासून to Zarephath, जरेफत पर्यंत when you come, जेव्हा तुम्ही येता, the next stage is God wants to raise those altars in your life back again. देवाला हवंय की तुम्ही त्या मोडलेल्या जेवढ्या त्या वेद्या आहेत त्या पुन्हा उभाराव्या. There were many altars of God in your life. अनेक अशा वेद्या आहेत तुमच्या जीवनामध्ये. Altar is God's remembrance. आणि वेदी म्हणजे काय, देवाची आठवण करणे. You know, when you remember God, it's like an altar. आणि जेव्हा तुम्ही देवाची आठवण करता ती एक प्रकारे वेदीच आहे. When you remember God in your praises, that's an altar. तुम्ही तुमच्या आराधनेमध्ये जेव्हा देवाची आठवण करता ती एक प्रकारे वेदीच आहे. When you remember God in your reading of the word of God, in the Bible reading, it's an altar. जेव्हा तुम्ही वचन वाचता तेव्हा सुद्धा Your prayer is an altar. तुमची प्रार्थना एक वेदी आहे. Your worshiping God is an altar. आराधना तुमची एक प्रकारे Your वेदीच fellowship आहे. is an altar. सहभागिता सुद्धा एक वेदीच आहे. The Bible says पवित्र शास्त्र सांगतो, many times these altars are broken by the enemy.
अनेकदा या वेद्या मोडण्यात येतात The सैतानाद्वारे. devil does his best to pull down these altars in your life. सैतान उत्तम करतो तुमचं सर्व त्या वेद्या खाली You are a खेचण्यासाठी. worshipper at one time. तुम्ही एक वेळेस एक आराधक होतात, That altar is broken. पण ती वेदी आता तोडली. You no longer like to worship. आता तुम्हाला ती पुन्हा आराधना करायला आवडत You नाही. are a prayer warrior at one time. तुम्ही एकदा प्रार्थना योद्धा होता, Now the altar is broken. पण ती वेदी आता मोडलेली You आहे. don't feel like praying like before. तुम्हाला आता ते पुन्हा पहिल्यासारखं प्रार्थना करायला आवडत You were नाही. hungry for the word of God before. देवाच्या वचनासाठी तुम्ही अगोदर भुकेले But now होता, the altar is broken. पण आता ती वेदी मोडली. You don't like the word of God. You don't feel it is tasty. आता तुम्हाला ते आवडत नाही. You are a regular church goer. तुम्ही अगोदर रेग्युलर चर्चला जात होता, That altar is broken. पण ती वेदी आता तोडलेली Now you आहे. don't feel like going to the church. पण आता तुम्हाला आवडत नाही. These broken altars need to be repaired. आता हे जे वेद्या तुटलेल्या आहेत त्या दुरुस्त केल्या पाहिजे. The altars will be raised. ती वेदी पुन्हा उभारली पाहिजे. It must be raised. ती पुन्हा उभारलीच पाहिजे. Praise God. हालेलुया. He takes you into the Kerith. तुम्हाला त्या कॅरीत मध्ये तो घेऊन He जातो. takes you into the Zarephath. तो तुम्हाला जराफत मध्ये घेऊन जातो. You know, even if signs, wonders, and miracles happen जरी चिन्ह चमत्कार घडले in your ministry, तुमच्या सेवेमध्ये, wherever you are ministering or serving, जिथे कुठे तुम्ही सेवा करताय तिथे, but पण the most important is सर्वात महत्वाचं काय आहे? God says, देव म्हणतो raise those altars back again. त्या सर्व मोडलेल्या वेद्या पुन्हा उभारा. Raise those altars back again. पुन्हा त्या वेद्या उभारा. Raise the altar of worship back again. आराधनेची वेदी, Raise the altar of prayer. प्रार्थनेची वेदी, Raise the altar of word. वचनाची वेदी. Raise those altars which you had already built in your life. त्या वेद्या ज्या अगोदर तुम्ही तुमच्या जीवनात उभारल्या होत्या. The devil did his best to destroy it. सैतान त्याचं उत्तम करतो त्या मोडण्यासाठी. But now Elijah over here is saying, पण इथे एलिजा आता काय सांगतो? Come to एलिया, me. माझ्याकडे let's build the altar. आपण त्या वेद्या उभारूया. You know, connect to those people. अशा लोकांशी जोडा, Connect to those men and women of God. अशा देवाच्या सेवकांबरोबर जोडले जा. Connect to those anointings त्या अभिषेकाशी जोडले जा, which is able to raise those altars back again. जे ते वेद्या पुन्हा उभारू शकतील. Because Elijah कारण एलिया was an anointed man of God, तो देवा अभिषिक्त देवाचा सेवक and होता. he's inviting the people standing watching, आणि तो देवाच्या लोकांना बोलवत होता, पाहत होता. and he knew that the altar is broken in their lives, आणि तो पाहत होता की देवाच्या लेकरांच्या जीवनामध्ये त्या वेद्या मोडलेल्या and आहेत. he's inviting them. आणि तो त्यांना बोलवत होता. He says, people of God, come. तो म्हणत होता, देवाच्या लेकरांनो या, Let's rebuild the altar in your life again. आपण पुन्हा त्या वेद्या उभारूया. Praise God. हालेलुया. There are many altars that God raised in your life. अनेक देवाच्या वेद्या तुमच्या जीवनात उभारलेल्या God आहेत. was working in your life. देव तुमच्या जीवनात कार्य करत आहे. His plans have not changed. देवाच्या योजना बदललेल्या But नाही, because the altars are broken, पण त्या वेद्या तुटलेल्या God आहेत. is not able to minister. देव तुमची ती सेवा करू शकत When नाही. you raise those altars back again, पण जेव्हा तुम्ही त्या वेद्या पुन्हा उभारता, when it comes back to its place, जेव्हा त्या पुन्हा त्यांच्या जागेवर येतील, the fire of God will fall upon that altar. देवाची अग्नी त्या वेदीवर उतरेल. Praise God. Hallelujah. Let the fire of God burn all that altar. आणि देवाची जी अग्नी आहे त्या सर्व वेद्या जळू देत. God's fire must burn. देवाच्या अग्नीने ते जळू दे. Amen. हालेलुया. When God's fire burns on that altar, आणि जेव्हा देवाची अग्नी त्याच्यावर येईल, then तेव्हा remember, लक्षात the word says ahead. पुढे काय सांगतो वचन? Then he goes to Ahab. मग तो अहाबाकडे When जातो. the altar was built, जेव्हा ती वेदी उभारली when जाते, the fire of God came upon Elijah's altar, जेव्हा देवाची अग्नी त्या एलियाच्या वेदीवर उतरते, then मग after some time, नंतर he goes back to Ahab. तो पुन्हा अहाबाकडे जातो, And he says- राजाकडे जातो आणि म्हणतो, He says, go up. वरती जा, Now you'll see. तू पाहशील. Because he says, I'm hearing a sound of abundance. कारण मी एक विपुलतेचा आवाज ऐकत आहे. He says, I'm hearing a sound. एक मी आवाज ऐकत आहे, Sound of abundance. Vipultecha. विपुलतेचा आवाज. Awaz.
मी ऐकत आहे. You will not hear the sound of abundance till the time the altar is raised. आणि जोपर्यंत तुम्ही ती वेदी उभारत नाही तोपर्यंत तो विपुलतेचा तुम्ही आवाज ऐकणार नाही. Listen to what I'm saying. लक्ष द्या. Till the time you raise the altar, you will not hear the sound of abundance. जोपर्यंत तुम्ही ती वेदी उभारत नाही तोपर्यंत विपुलतेचा आवाज तुम्ही Till the ऐकणार नाही. time broken altars are not repaired, you will be away from the sound of आणि abundance. जोपर्यंत तुम्ही वेदी उभारत नाही तोपर्यंत तो विपुलतेचा आवाज लांबच असेल. You will miss the rain. तुम्ही तो पाऊस गमावताल. The altar must be repaired and raised back for you to receive the abundance of the rain of the Spirit. आणि तो आत्म्याचा विपुलतेचा जो पाऊस आहे जर तुम्हाला अनुभवायचा आहे तर तुम्हाला त्या वेद्या पुन्हा उभारल्याच पाहिजे. God wants it to be repaired immediately. देवाला हवंय की तुम्ही त्या वेद्या पुन्हा रिपेअर कराव्या. And only then you will experience the sound of abundance of that rain. आणि मग तेव्हाच तुम्ही तो विपुलतेचा आवाज ऐकताल. Praise God. हालेलुया. You want to experience that abundance? तुम्हाला ते विपुलता अनुभवची आहे का? Then you need to keep the altars intact. मग तुम्हाला त्या वेद्या तशाच्या तशा ठेवायला लागतील. Praise God. The हालेलुया. altar of praise, आराधनेची the altar of worship, the altar of prayer, प्रार्थनेची the वेदी, altar of fellowship, सहभागितेची the altar of the word, वचनाची the वेदी, altar of your service to God. देवाची सेवा ही वेदी Bring it back. ती पुन्हा तुम्ही घेऊन या. Repair it. तिची दुरुस्ती करा. Repair it. दुरुस्ती करा. Because the altars are not repaired, आणि त्या वेद्या दुरुस्त केल्या the नाहीत abundance is missing. म्हणून विपुलता तुम्ही गमावलेली आहे. We know it inside. आपल्याला आतमध्ये माहिती आहे. We know it for ourselves. आपल्या स्वतःसाठी आपल्याला ते माहिती Whether आहे. the altar is there or not. ती वेदी आहे की नाही. Because the altar is in your spirit. कारण ती आत्म्यामध्ये ती वेदी आहे. No one will be able to tell you from outside. तुम्हाला बाहेरून कोणी सांगणार नाही. Outside everything looks good. बाहेरून सर्व काही छान दिसतं. Everything looks happy. सर्व उत्तम दिसतं. But you know it for yourself inside. पण तुम्हाला आतमधून तुमच्यासाठी माहिती आहे. Whether the altars are there or broken. त्या वेद्या तिथे आहेत की नाही. Only God is able to see. फक्त देव ते पाहू शकतो. So connect to those people म्हणून अशा लोकांशी जोडले जा who are able to repair that altar. जे ते वेद्या पुन्हा दुरुस्त करू Many शकतात. times you struggle and you are not able to repair. अनेकदा तुम्ही संघर्ष करता प्रयत्न करता पण तुम्ही ते Many उभारू times you are able शकत to नाही. do it but again it falls back. आणि अनेकदा तुम्ही ती उभारता पण पुन्हा ढासळते. That's why God sent Elijah to Israel. म्हणून देवाने एलियाला पाठवलं And इस्रायल. that's why God says, invite all those people. आणि मग तो म्हणतो की पुन्हा त्या सर्व लोकांना बोलव. Call them that they will be able to raise their altars. त्या सर्व लोकांना बोलव जेणेकरून ते पुन्हा उभारतील ती Praise वेदी. God. हालेलुया. That was a big message, but I've made it very short. मोठा आहे पण मी छोटाच केलाय तो संदेश. God wants the altars to be raised. देवाला हवंय त्या वेद्या तुम्ही पुन्हा And उभारा. not just the altars, but the fire also to come on the altars. आणि फक्त वेद्याच नाही तर त्या वेदीवर ती अग्नी उतरून यावी. Your service must not go down. तुमची जी सेवा आहे ती खाली गेली Your नाही पाहिजे. fire must not go down. तुमची जी अग्नी आहे ती पुन्हा विझली नाही Your पाहिजे. hunger and thirst must not go down. तुमची देवाप्रतीची तहान भूक खाली गेली नाही Your पाहिजे. zeal for God must not go down. देवाबद्दलची जी प्रीती आहे झील आहे ती खाली गेली नाही Your पाहिजे. longing for God must not go down. देवाप्रतीची जे प्रीती आहे ती खाली गेली नाही That's पाहिजे. why God began with Kerith. आणि म्हणून देव त्या करीत पासून सुरुवात That's करतो. why he told Elijah, cut off yourself from everything of this world. आणि म्हणून देव एलियाला सांगतो की स्वतःला सर्व जगापासून विजोड कर. Being in the worldly things, you will not be able to restore the altar. आणि जगात राहून तुम्ही जगातल्या गोष्टी अनुभवून ती वेदी उभारू शकत नाही. Being in the world, we cannot become godly. आणि जगात राहून आपण दैवी होऊ शकत नाही. Though God says you are of this world, जरी देव म्हटला की तुम्ही या जगाचे you're आहात, in this world, तुम्ही या जगात but you're आहात not of this world. पण तुम्ही या जगाचे नाही. That means the Lord says, being in the world, cut yourself off from the worldly things. याचाच अर्थ देव सांगत आहे जगात राहून जगातल्या गोष्टींपासून स्वतःला विजोड करा. Praise God. हालेलुया. The altars must be raised वेद्या उभारल्या for पाहिजे you to experience the abundance of rain. जेणेकरून तुम्ही स्वतः विपुलतेचा तो पाऊस आहे त्याचा अनुभव घेता. More of it, if God leads, we will see next week.
देवाने चालवलं तर पुढच्या आठवड्यात पाहू. But remember this journey of Elijah आणि ही एलियाची जी प्रवास आहे तो लक्षात घ्या. from Kerith, केरितपासून which is a place of being cut off, तो आहे विजोड होण्याची जागा, to a place of Zarephath, ते जरेफत पर्यंत, which is refinement, जे आहे शुद्धीकरणाची जागा, to a place of building an altar, आणि एक आहे वेदी उभारण्याची जागा, to experiencing the rains of आणि abundance. दुसरी आहे पुढची विपुलतेचा पाऊस, ती जागा. Praise God. हालेलुया. God wants you to experience the rain of abundance. देवाला हवंय की तुम्ही त्या विपुलतेचा पावसाचा अनुभव घ्यावा. The devil is very smart. सैतान खूप हुशार आहे. He is able to destroy what you try to build in your life. तो तुम्ही जे काय तुमच्या जीवनात वेद्या उभारत आहे तो तो तोडतो. Keep protected. म्हणून त्या नेहमी सुरक्षित ठेवा. Be with the right kind of people. म्हणून जे योग्य लोक आहेत त्यांच्या Be in the बरोबर right fellowship. योग्य सहभागितेत राहा. योग्य उपस्थिति में, योग्य सहभागिता में रहो, योग्य लोगों के साथ रहो, योग्य अभिषेक लोगों के सहवास में रहो. डोंट ज्यादा समय जग और जग के लोगों में ज्यादा मत बिताओ, क्योंकि वो सारी चीजें आपका वेदी को तोड़ देगी. ये सबसे बड़ा खतरा है प्रभु के बच्चों लोग के लिए. और इसलिए मैंने कहा कि जब प्रभु उसका वचन से हमको आशीषित करता है, उसका प्रकटीकरण से आशीषित करता है, प्रभु कहता है वो भूलो मत, क्योंकि प्रभु वो वेदी बांधता है. और हम लोग जब भूल जाते हैं, द डेविल इज वेरी स्मार्ट, शैतान बहुत होशियार है, हमारे भूलने के द्वारा वो वेदी खड़ा नहीं करता, वो वेदी खड़ा ही नहीं होने देता है. दिस इज सीरियस मैटर. ये बहुत सीरियस चीज है, बिकॉज जब प्रभु कुछ बात करता है वो हमेशा के लिए, वो अनंत काल के लिए. और इसीलिए हम लोग ने बहुत बार अबंडेंस ऑफ रेन, जो विपुलता है, उसकी विपुलता का जो बारिश है, वो हम लोग ने गवा दिया है. बट गॉड इज स्टिल वेटिंग. प्रभु अभी भी राह देखता है. प्रभु ये नहीं कहता है मैंने अपना योजना बदल दिया. प्रभु कहता है मैं अभी भी रुका हूं. जब आप केरित में आओगे, जब आप जरफत में आओगे, जब आप वेदी खड़ा करोगे, आप विपुलता का बारिश का अनुभव करोगे. प्रेज गॉड. डिड यू अंडरस्टैंड? आपको समझ में आया? क्योंकि बहुत बार हम लोग कहते हैं प्रभु क्यों नहीं कर रहा है. प्रभु नहीं कर रहा है, ऐसा नहीं है. प्रभु कहता है विपुलता का बारिश आपके लिए रुका है, आप ये सारा चीजें करो. आप खड़ी जो टूटी हुई वेदी है उसको वापस से खड़ा करो. आप केरित में आओ, आप जरफत में आओ. अगर आप केरित में आओगे तो आप जरफत में जरूर आओगे. अगर आप जरफत में आओगे तो आप वो वेदी जरूर खड़ा करोगे. प्रेज गॉड. सो दिस इज समथिंग वेरी डीप, बट देन I try to make it very easy, short, so that you will understand. But this has got a super spiritual significance in your spiritual walk with God. प्रभु के साथ चलने में इसका बहुत ज़्यादा महत्व है, क्योंकि अगर ये प्रिंसिपल हम लोग ने समझ लिया, you will be able or you will never miss. आप विपुलता का बारिश कभी भी नहीं मिस करोगे. Praise God. Did you understand this? I know many times it goes a little deeper, but try and understand. Praise God. Let's close eyes, we'll pray. हम आँख बंद करेंगे. We will see that next week if God leads. Father, in Jesus' name. Father, I pray, let their minds become free in Jesus' name. Let their minds be free of any strongholds in Jesus' name. Thank you, Father.